नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील जुईनगर येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वर्गीय जनार्दन पाटील विद्यालय शाळा क्रमांक 17 मध्ये विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस गुणगौरव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अशा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, माजी नगरसेवक काशीनाथदादा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक सोपान शिनलकर, भाजपाचे कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग उपस्थित होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, काव्यवाचन आदी स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये 300 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. यातील विजेता स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांना गौरवण्यात आले. माझे नाव स्नेहल बाबूराव जोरे. मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे. कोरड डोंगरावर बालवली त्याच्या आधीला कुणिया आख्या रानात पावली. कोरड डोंगरावर बालवली गवताची फुलं तिच्या कानामध्ये डोलं. जाईचा मोर गल्यामध्ये गलसर टणटणी फुलली तिच्या नाकामध्ये फुली. पुरंडीची फुलं तिने केसात माळली. आम्ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांचं वाढदिवस नवी महापालिकेच्या शाळेमध्ये शाळा क्रमांक 17 या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना मंजुश्री प्रश्न उत्तरे, चित्रकला स्पर्धा असे अनेक प्रकारचे त्यांनी स्पर्धा घेतल्या आणि त्याच्यामध्ये जे प्रावीण्य झाले त्यांना बालमित्र म्हणून बक्षीस समारंभ त्यांचं आयोजित केलं. त्या समारंभाला शाळेच्या शिक्षक वर्गाने शाळेने आम्हाला सहकार्य केलं आणि इथं कार्यक्रम करण्याचा जो सहकार्य केलं कार्यक्रम करण्यासाठी त्याच्याबद्दल शिक्षक वर्गांचं आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आज आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धेंचं आयोजन केलं होतं. या स्पर्धेच्या आयोजनासाठी बक्षीस जे आहे हे सर्व स्पर्धकांना सन्माननीय डॉक्टर राजेश पाटील, भाजपचे अध्यक्ष, माजी नगरसेवक दादा या ठिकाणी आले. त्यांनी ही सर्व व्यवस्था केली बक्षिसांची आणि आमच्या शाळेला विद्यार्थ्यांना नेहमीच ते प्रोत्साहित करत असतात. काशीनाथदादा पाटील यांचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीनं खरोखर आभारी आहोत. मुलांच्या लहान लहान गरजांकडे ते पाहतात. अगदी शाळेची इमारत कशी असावी, शाळेचं मैदान कसं असावं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये काय काय पाहिजे, त्यांनी स्वतःहून बक्षीस समारंभासाठी कोणत्या वस्तू द्याव्यात या त्यांनी निवडल्या. ज्या मुलांना गरज आहे अशाच वस्तू त्यांनी बक्षीस स्वरूपामध्ये निवडून सर्व विद्यार्थ्यांचा, सहभागी विद्यार्थ्यांसहित विजेत्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी आज बक्षीस देऊन प्रोत्साहित केलेलं आहे. त्याबद्दल त्यांच्या सर्व
कार्यकर्त्यांचे आणि त्यांचेही मी खूप आभार मानतो. आपल्या भारताचे सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण ज्या शाळेमध्ये विविध स्पर्धा घेतल्या, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे. आणि ही आपली नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 17 या शाळेच्या मोठ्या जडणघडणीमध्ये आपल्या स्थानिक माजी नगरसेवक काशीनाथ पाटील साहेब यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य नेहमीच आमच्या विद्यार्थ्यांना लाभतं. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीच ते पुढे येतात आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा कशा त्यांना मिळतील, या शाळेमध्ये शिक्षकांविषयी काही प्रश्न असतील किंवा विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतील, पालकांचे काय प्रश्न असतील, ते मोठ्या त्याच्यामध्ये सहभाग घेतात आणि ते प्रश्न सोडवण्याचा नेहमीच आपले साहेब प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांना नेहमीच कसं प्रोत्साहन मिळेल तसं त्यांचा नेहमीचा एक वर्षाचा कार्यक्रम असतो, सांस्कृतिक कार्यक्रम. त्याच्यामध्ये खास विद्यार्थ्यांसाठी आपला सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यासाठी एक दिवस दिला जातो. आपल्या विद्यार्थ्यांना भरघोस तिथे बक्षिसं दिली जातात. तशी आज जी बक्षिसं दिली त्या बक्षिसं दिल्या जातात. तसं या सर्व मान्यवरांचं, साहेबांचं मी मनपूर्वक या शाळेच्या वतीने अभिनंदन करतो, स्वागत करतो. पालिका शाळा क्रमांक 17 जुईनगरमध्ये सन्माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आमच्या वॉर्डचे माजी नगरसेवक सन्माननीय श्री काशीनाथ दादा पाटील साहेब यांनी आवर्जून रीतीने उपस्थित राहून प्रत्येक विद्यार्थ्याचं कौतुक केलं. आणि विद्यार्थ्यांच्या सदैव पाठीशी राहणारे आमचे दादा आहेत आणि विद्यार्थ्यांच्या गुणगौरव, विद्यार्थ्यांचा सतत विकास व्हावा, शाळेचा विकास व्हावा यासाठी त्यांचं बारकाईने लक्ष असतं. असे हे दादा सगळे कार्यक्रम आमच्या शाळेसाठी राबवतात. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.